नागरिकांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डीजे डॉल्बीला सोलापुरात वर्षभर कायमस्वरूपी 100% बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एकवटले। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 1 लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल 24,000 सोलापूरकरांनी स्वाक्षरी करीत डीजे डॉल्बीला कडाडून विरोध दर्शविला। सोमवारी सकाळी 6 ते रात्री 11 अशी तब्बल सलग 15 तास ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना डीजे डॉल्बीचे धोके समजावून सांगत प्रबोधन केले। यावेळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन डीजे डॉल्बीला विरोध केला। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही या स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करून सोलापूरकरांना डीजे डॉल्बीपासून उद्भवणारे आजार, धोके सांगत प्रबोधन केले आणि कर्णकर्कश डीजे डॉल्बीपासून सोलापूरकरांनी दूर राहत पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले। यावेळी प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, व्यापारी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला संघटनांच्या प्रतिनिधी आदींनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला। सोलापुरातील ज्या सामाजिक संस्था, संघटना आणि व्यक्तींना डीजे डॉल्बी मुक्त सोलापूर अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 98 60 82 22 83 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सजग सोलापूरकर समितीतर्फे करण्यात आले आहे। सजग सोलापूरकर समितीतर्फे 1 लाख सोलापूरकरांच्या स्वाक्षऱ्या घेऊन डीजे डॉल्बी बंद करण्याबाबतचे निवेदन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे। आपल्या धार्मिक स्थानामध्ये डॉल्बीचा वापर केला जातो, त्यामुळं लहान मुलं, अभ्यास करणारी मुलं, वृद्ध माणसं, वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांना कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठेही आपल्या त्या डीजेचा आवाज करावा अशी कुठलीही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा नाही आहे। आपल्याला साजरीत करायचं असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो। लेझीम असेल, ढोल असेल, ताशा असेल, तर याचा वापर करण्यास हरकत नाही। सर्व आपले जे सोलापुरी नागरिक असतील त्यांना आमचं आव्हान असेल की शेवटी कसं होतं लोकांची मागणी होती, त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहे ते सुद्धा याला होकार देत असतात। जर लोकांकडून जर ही लोकसळपूर म्हणून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असले लोक त्याचा वापर करतात, तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे सण उत्सव असतील ते साजरे केल्यास हा जो लोकांना त्रास होतो। कारण शेवटी कसं होतं की जे डॉल्बीमध्ये आपले जे किमान आपली जी 85 डेसिबलची जी मर्यादा आहे ती नुसतं कितीही कमी आवाज तर त्याची मला वाटतं त्याची मर्यादेच्या पलीकडेच त्याचा आवाज असतो। त्यामुळं सर्व नागरिकांना आव्हान राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आणि डॉल्बीचा वापर टाळावा। डीजेमुळे आपल्याला किती त्रास होत आहे, डीजे वाजवा पण कमी प्रमाणात वाजवा ना। वृद्धांना किती त्रास होत आहे याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का? वृद्धांचा एकेकांचा तर हार्ट अटॅक येते आहे, एवढा तुम्ही डेसिबल वाजवता, एवढं त्यांच्या हृदयाला एवढा त्रास होत आहे, कानाचे पडदे फटत आहेत, याचा विचार केलाय का? घरासमोर मिरवणूक जात असते, 100 डेसिबलच्या पुढे डॉल्बी वाजतच असते, तुम्ही मस्त आनंदात उत्साहात जाता हो, पण आम्हाला सरकारी विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल, परीक्षा जवळ आले असेल, पाठांतर आम्ही कसं करायचं? तुम्हाला ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अहो ते तुम्ही डीजेत मस्त नाचत जाता, मिरवणुकीत नाचत जाता, पण रस्त्यावर कुत्रे फिरत असतात, ते भिवून पळून जातात, त्यांचा मृत्यू देखील होऊ शकता। तर ह्याचं सर्वांचं कारण काय? तुमची ती डॉल्बीच ना। मग माझी एवढीच इच्छा आहे की आपला सोलापूर डॉल्बी मुक्त झालं पाहिजे। यासाठी हे सिद्धेश्वर मंदिरात ज्यांनी हे डॉल्बी मुक्त हे सह्या घेतल्या आहेत ते खूप चांगलं समाजाचं कार्य असं वाटतंय, म्हणून आम्ही सर्व सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी यांना कोऑपरेट करून आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहेत। आमची सर्वांची एवढीच इच्छा आहे की सोलापूर डॉल्बी मुक्त झालंच पाहिजे। सोलापूर डॉल्बी मुक्त हा जो अभिनव आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी त्याचं समर्थन करतो। अतिशय आवश्यक अशा
डॉल्बीमुक्त सोलापूरकरांसाठी डॉल्बीमुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चाललेली आहे ही लोक चळवळ आहेच आणि व्हायला पाहिजे. आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण याच्यातून वाचणार आहोत. सर्व सोलापूरकरांनी या आव्हानाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन त्याला सहकार्य करावं आणि याच्या पाठीमागे उभं राहावं एवढी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद.